दिल चांगले चांगले स्पर्धा पार पाडल्यात तेच समालोचक आज बघितलं तर सकाळच्या सत्रापासून कॉमेंट्री आणि पंचांची भूमिका या ठिकाणी पार पाडताना दिसत आहेत सागर माळी सर. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच मॅन फ्रॉम पायगाव ह्यांनी सुद्धा बघितलं तर कॉमेंट्री आणि पंचांची भूमिका म्हणजे काय चांगली या ठिकाणी कामे या ठिकाणी केली जात आहेत. ही कला आहे आणि या कलेने या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलं जात आहे. पंच सागर माळी सरांचा या ठिकाणी इशारा येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. प्रथम गोलंदाज आझाद वळवी रटमरद विकेटचा मारा तो करण्यासाठी सज्ज झालाय. सायकलकडे हर्षद नास्टेकनकडे विनोद. चांगला चेंडू अपील आणि यावेळेस पहिला फलंदाज यावेळेस काय घडलंय तर यस फलंदाज बाद आहे. क्लीन एलबी च्या स्वरूपात या ठिकाणी हर्षद याला माघारी परतावं लागतंय. थँक्यू. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये रवाना होतोय दाखल होतोय तो म्हणजे मॅन फ्रॉम वसी मिस्टर सुरेंद्र घाटाल सायकनकडे ज्याला आपण बघू शकताय. मूर्ती लहान कीर्ती महान असलेला हा चतुर खेळाडू सायकनकडे. पुढचा चेंडू आझाद याचा मात्र यावेळेस पुन्हा एकदा अपील पुन्हा एकदा दाद मागितल्या जात आहे आणि अजून एक एलबीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. सुरेंद्र घाटाल बॅक टू पॅव्हिलियन. यस डीजे. पाय बांधले ते म्हणजे आझाद या गोलंदाजाने दोन फलंदाजाचे एलबीच्या स्वरूपात दोन फलंदाजांना तो तंबूच्या आशयाला पाठवतोय. काय सुंदर गोलंदाजी. आता नवीन गेलेला फलंदाज डावकर हाताची शैली असलेला हा फलंदाज आहे भरत मोरे ज्यांना आपण बघू शकता स्ट्रायकनकडे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे गोल्डन फिंगर म्हणून ओळखले जाणारे भरत मोरे. आझाद याचा पुढचा चेंडू दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडू मध्ये दोन यश प्राप्त केलेत. आता ज्यावेळेस हलक्या त्याने फक्त या चेंडूला पुश केलंय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे आणि या एका धाव्याने आता मात्र श्री गणेश होताना दिसतोय तो म्हणजे पार्थ वॉरियर्स या संघाचा. अकाउंट ओपन केलंय पार्थ वॉरियर्स संघाने आणि भरत आपलं स्वतःच या ठिकाणी खातं ओपन करतोय. जवळजवळ दुपारचं सत्र पार पडत आलंय. आजच्या दिवसातील हा 7वा मॅच आहे तर 6वी मॅच आपण बघू शकताय. पार्थ वॉरियर्स वर्सेस हंसिका स्पोर्ट.
हवेमध्ये चेंडू होता, कुठला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. वन बाउन्स चेंडूला डेव्हिड याने कलेक्ट केलं आणि गोलंदाजापर्यंत पोहोचवलं. तत्पुरती मात्र एक धाव ही कंप्लीट केली. 4 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज आझाद याचा, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडीशी इनर रिच लागून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जाताना दिसतोय. एक धाव पुन्हा एकदा सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना दिसते, ते म्हणजे जाऊन पोचते 3 या अंकावरती. पहिला फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवरती हर्षद लाखा. त्यानंतर सुरेंद्र घाटाल याने आपल्या संघासाठी जर बघितलं तर थोडस नाराज केलंय. आता बाउन्सर चेंडू होता, थोडीशी उसळी दिली होती या चेंडूला, मात्र विनोद यांनी या चेंडूला खेळलं डीप मिड विकेट एरियामध्ये. 4 धावांसाठी पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटक चांगला फटका बघायला मिळाला होता. विनोद याच्या मार्फत शेवटचे चेंडू पण त्यांनी आक्रमण केलं. गोलंदाज आझाद याच्या गोलंदाजीवरती दुसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज विजय जाधव राईट मृदू विकेटचा मारा करण्यासाठी तो सज्ज झालाय. सात धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 षटक हे पॉवर प्लेचे आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी. ऑप्शनच्या बाहेर येऊन ऑन साईडला चेंडूला खेळलाय. आझाद त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकेल. तत्पुरती मात्र एक धाव ही 2 फलंदाजाला मिळाली जात आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 8 या अंकावरती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 आपण बघू शकताय. क्रिकेटचा महासंग्राम कित्येक दिवस झाले, कित्येक महिने झाले या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि तो दिवस या ठिकाणी खरोखर आपल्याला येताना दिसतोय. आजचा हा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसातील हा 6वा सामना आपण बघू शकताय. आता या चेंडूला खेळलं या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला होता, मात्र एका धावेवरती सहमत आहेत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 9 अंकावरती. आतापर्यंत जर बघितले तर पार्थ वॉरियर्स या संघाने 4 सामने खेळलेत आणि 4 सामन्यामध्ये 3 सामने त्यांना पराभूत स्वीकारावा लागलाय आणि 1 सामना ते विजयी झालेत. एक चांगला निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज विजय याने. स्ट्रायकरकडे डाव करत त्याचा फलंदाज भरत याच्यासाठी पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी एच हवेमध्ये चेंडू होता आणि डेव्हिड याने कुठली चुकी केली नाहीये. तिसरा फलंदाज यावेळेस बाद होतोय, तो म्हणजे पार्थ वॉरियर्स या संघाचा. डीजेला संधी देऊया आणि एक मधुर संगीत ऐकूया.
विनोद लोंढे तो अजून सुद्धा मैदानावर कायम आहे. दरम्यान पहिला चेंडू घेऊन जाईल आझाद वळवी. राईट हँड वरती विकेटचा मारा. पहिला चेंडू ब्लॉकर लेंथ मध्ये चेंडूला खेळलाय शॉट मिड विकेट एरियामध्ये. सुरेश त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलून फेकेल तत्प्रती मात्र एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. थोडासा फ्लंबल जरूर झाला होता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला काही हरकत नाहीये. आता सामना करेल विकास वायडा जो का चौकाराने चांगली फलंदाजी करतोय. संघाला जिंकायचे असेल तर मैदानावर राहावं लागेल. खास करून विकास याला आता चांगला प्रयत्न झाला होता विजयाच्या माध्यमातून मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 16 या अंकावरती आता जाऊन पोहोचली. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शेष आहे. दरम्यान पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे अंकुश पांढरा. चेंडूला उचलून फेकेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगली फेकी आपल्याला बघायला मिळत आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे. प्लस पॉइंट मध्ये राहावं लागेल तर हंसिका स्पोर्ट नागले या संघाला हा सामना जिंकावा लागेल. पुढचा चेंडू या वेळेस बघितलं तर शरीराला नाही तर अराउंड द लेग स्वैर चेंडू आतापर्यंत खेळ झालाय तो म्हणजे यस व्हाईट चेंडू आहे. व्हाईट +1 म्हणजे अशा 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 19 या धावसंख्येवरती जाऊन थांबलं जात आहे. हॅलो राहुल, असं वाटतं हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. असं वाटतं की पूर्वपट्टी बाफाने ही मैदानाच्या आतमध्ये खेळतंय. येस नो डाऊट. चांगला चेंडू अपील मात्र बॅटला हा चेंडू फ्लॅश झालाय तर एक धाव या ठिकाणी सहजरित्या घेतली जाते. चांगली गोलंदाजी होते असं म्हणायला हरकत नाहीये. काय म्हणशील प्रदीप? तर चांगली गोलंदाजी होते आझाद मार्फत. स्ट्राईक गोलंदाज आहे. अटॅक त्याच्या मार्फत केला जाते. कुठलीच संधी दिली जात नाहीये. यामध्ये एकाखाली पूर्वपट्टी बाफाने हा संघ पाहायला मिळायचा आणि त्या संघामध्ये हे 2 खेळाडू पाहायला मिळायचे, विनोद आणि विकास. यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे विजय जाधव. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलक फक्त पुढे सरसावला जातोय. 21 धावा. यस राहुल, काय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली लेंथ आणि लाईन कालच्या दिवसापासून या गोलंदाजाने प्रभावित केलंय आणि एक चांगला गोलंदाज म्हणून तो सिद्ध झालाय. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे. काय चांगला चेंडू, ब्लॉकर लेंथ, यॉर्कर लेंथ पद्धतीचे चेंडू हाताळण्यासाठी आझाद हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. मध्ये मध्ये जर बघितलं तर बाउन्सर, तिखे बाउन्सर मारण्यासाठी सुद्धा हा गोलंदाज ओळखला जातोय आणि ती क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. दरम्यान 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना पार्थ वॉरियर्स या संघाची धावसंख्या जर बघितली तर 22 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती निसर्ग. आपण पाहतोय उंच उंच टेकडे आपल्या पाहतोय स्क्रीनवरती पाहतो आपण. हे मैदान शेलार मैदान निसर्गाच्या सान्निध्यामध्ये पाहायला मिळतंय आणि कॅमेरामॅन आपल्याला दाखवत आहेत उंच उंच डोकर निसर्ग वातावरण हे आपल्याला पाहायला मिळतंय.
त्यानंतर नेक्स्ट ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला कामनदुर्ग देखील पाहायला मिळेल. तो कामनदुर्ग एक झेंडा पाहूया आपण. कामनदुर्ग आपण बघू शकताय एक चांगलं निसर्गरम्य देखावा आपल्या उजव्या साईडला कामनदुर्ग आपल्याला बघायला मिळतोय आणि या कामनदुर्गावरती बराच इतिहास घडला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि कामनदुर्गाला या परिसरामध्ये वसई परिसरामध्ये कामण्या असं सुद्धा म्हटलं जात आहे. तो जो पडदा आहे तो पडदा थोडासा कॅमेऱ्याच्या मध्ये येतोय. तेच कारण की जो झेंडा आहे आपण बघतोय कामनदुर्ग तो पाहायला मिळत नाहीये. तर या मैदानाच्या आतमध्ये चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहूया सूरज खोपडकर हा गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. ओव्हर टू राहुल. आणि ते कामनदुर्गाचं विश्लेषण करायचं झालं तर तो झेंडा जो लावलाय तो झेंडा मॅन फ्रॉम डोंगरीपाडा तुषार अँड टीम जे शिवभक्त आहेत त्या टीमने तो झेंडा कामनदुर्गावरती लावलेला आहे. ही माहिती आम्हाला मिळालेली आहे. दरम्यान पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज मॅन फ्रॉम पापडी. खडे खडे क्या बात आहे. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आझाद आणि आझाद यावेळेस कुठली चुकी करणार नाही. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा भेदेल मात्र आझाद त्या ठिकाणी उपस्थित होता आणि काय या चांगला झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय पार्थ वॉरियर्स संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः संघ मालक पार्थ वॉरियर्स संघाचे हेमंत लाखात. चांगला चेंडू फक्त बॅट लावली या चेंडूवरती फक्त दिशा दिली. मोठा फटका खेळण्याची मुभा ही दिली नव्हती गोलंदाजाने. खास करून सूरज याचं कौतुक करेन. काय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर एक धाव. सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू सूरज याचा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रुपेश चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती मात्र एक धाव ही सहजरित्या कंप्लीट आणि या एका धाव्याने जास्त काही फरक पडणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 24 अंकावरती. चौथा षटक प्रगतीपथावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू फाईल एक पट्ट्यामध्ये जाणार. क्षेत्ररक्षण डेव्हिड याच्या माध्यमातून अचूक फेकी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाचं विश्लेषण करत झालं तर चितन टोपले मॅन फ्रॉम पोमन अतिशय चांगलं यष्टीरक्षणाचं काम. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या जात आहेत. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक असतील. या चेंडू मोठा करण्याचा प्रयत्न. काही बी निघा आहे काही बी निशाणा. खेळायचा होता ठाण्याला मात्र चेंडू जातो पुण्याला असं म्हणायला काही हरकत नाहीये. एज जास्तीत जास्त लागली जातात. कालच्या दिवसापासून जर बघितलं तर विनोद याच्या माध्यमातून थोडीशी खराब फलंदाजी राहिलंय. थोडस संघाला त्यांनी नाराज केलंय कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळी फलंदाजी बघायला मिळत आहे. मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला थोडस विनोद याने नाराज केलंय. दरम्यान षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा आपल्याला बघायला मिळतात पार्थ वॉरियर्स या संघाच्या. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिलाय आतापर्यंत हंसिका स्पोर्ट नागले या संघाची. डीजेला संधी देऊया आणि मधुर संगीत ऐकूया. येस डीजे. माझा
बघताय आणि या स्पर्धेसाठी जर बघितलं तर प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि खास करून जर बघितलं तर मान्य श्री प्रवीणजी गुप्ता साहेबांच्या मार्फत हे सगळं लाईव्ह कव्हरेज आपल्याला बघायला मिळत आहे. शेवटचा षटक घेऊन अंकुश पांढरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटचा जास्त वापर केला जातोय, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना दिसत नाहीये. थोडस हास्य या ठिकाणी अज्जू भाई यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला आहे. एक चांगले डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले आमचे अज्जू भाई, चिंचोडीचे नागला एकच भाई अज्जू भाई असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य बघायला मिळत आहे. दरम्यान क्लीन बोल्ड, तू चल मी आया असं समीकरण या ठिकाणी बघायला मिळत आहे. डीजे One, two. अंकुशाचा पुढचा चेंडू स्लो ओव्हर हाताळण्यासाठी तो सुद्धा सज्ज झालाय. एक चांगला गोलंदाज आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली पंडित पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पंडित याला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय जयेशच्या माध्यमातून चौकार. डीजे असं वाटलं होतं की चेंडूला अडवण्यामध्ये यश जरूर मिळेल क्षेत्ररक्षक पंडित याला, मात्र चेंडू भेदून जातोय. तर म्हणजे पंडित या क्षेत्ररक्षकाला 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली, जवळपास 30 या अंकावरती. यावेळेस जोरदार अपील मात्र बाहेर होता. शरीराला वेध घेणारा हा चेंडू आपण बघतोय अंकुश याचा. एक चांगला चेंडूची हाताळली, एक धाव लेगबायच्या स्वरूपात प्राप्त झाली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली ते म्हणजे 31 या अंकावरती. आपण बघू शकताय वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे प्रवक्ते आणि एक चांगले आधारस्तंभ म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे आणि त्यांच्या मार्फत चांगलं काम केलं जात आहे तेच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यश्री मनीष जी घड्याल सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. दोन संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी आमंत्रित करेन. फायटिंग फॉल्कॉन्स आणि केबीएम स्पोर्ट या दोन संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकी केली जाईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना फायटिंग फॉल्कॉन्स वर्सेस केबीएम स्पोर्ट या दोन संघांमध्ये आपल्याला ही लढत शेवटची बघायला मिळणार आहे. यावेळेस अज्जू थोडासा फ्लंबल होतोय आणि अज्जू भाई याला चेंडू भेदून सीमारेषा पार जाताना दिसतोय 4 धावांसाठी. धावसंख्या जर बघितली तर या 4 धावांनी जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 या अंकावरती आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे हंसिका स्पोर्ट नागले संघासमोर. येस डीजे.
फायटिंग फॉल्कन संघाचा संघनायक लगेच या टॉस करण्यासाठी. त्यानंतर केव्हीएम स्पोर्ट संघाचा संघनायक उमेश माळी आपण लगेच टॉस करण्यासाठी या. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील शेवटची लढत ही पाहायला मिळेल. चालू असलेला सामना पाहतो आपण हंसिका स्पोर्ट 444 आणि पार्थ वॉरियर्स संघाने जर तर प्रथम फलंदाजी करताना 37 धावा या धाव फलकातील लावलेल्या आहेत आणि 38 धावांचं टार्गेट हे ठेवलंय हंसिका स्पोर्ट 444 संघासमोर. तर लगेच आपण टॉस करणार आहोत. शेवटचा सामना फायटिंग फॉल्कन आणि केबीएम स्पोर्ट. तर दोन्ही संघाच्या संघाने काय विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. फायटिंग फाल्कन संघाचा संघनायक कल्पेश विनंती असेल लगेच आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये. केबीएम स्पोर्ट संघाचा संघनायक उमेश महाळी इथे आलेला आहे. हॅलो. तर आपण टॉस करणार आहोत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ता माननीय श्री मनीषजी घायाळ यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. तर मी मनीषजी घायाळ यांनी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना हा पाहायला मिळेल लीग स्टेज मध्ये. टॉप वरती आपण पाहतोय केबीएम स्पोर्ट सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. त्यानंतर 2 सामने जिंकून आपण पाहतोय फायटिंग फाल्कन हा दुसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. म्हणजे हा सामना जर जिंकला तर नक्कीच टॉप वरती पाहायला मिळेल फायटिंग फाल्कन. तर पाहतोय माननीय श्री मनीषजी घायाळ यांची शुभ टॉस केला जातोय. तर एपीएल असा कॉल आहे आणि ती मात्र असोसिएशन आलेला आहे. तर मान्यवरांचे आपण व्हीआयपी डायझर जाऊन स्थान पण नवा आपण आलात आपले आभार. तर बसायचं आहे उमेश. आपण टॉस जिंकलेला आहे. मागचा सामना देखील जिंकलाय आणि आपण टॉप वरती पाहायला मिळत आहेत. तुमचा जो समोरचा संघ आहे तो नंबर 2 वरती पाहायला मिळतोय. मला वाटतं कल्पेशने टॉस जिंकलाय. कल्पेश काय निर्णय असेल? फिल्डिंग काय स्ट्रॅटेजी या सामन्यामध्ये पाहायला मिळेल? कमीत कमी रनात रोखायचं आणि विकेट सुद्धा घ्यायचे. तर समोरच्या संघामध्ये विश्वनाथ सारखा एक स्टार खेळाडू पाहायला मिळेल. त्याच्यासाठी काय आखणी असेल? त्यांचं लवकरात लवकर विकेट घ्यायला लागेल पहिले 1 ते 2 ओव्हरमध्ये. यस थँक्यू उमेश. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारायचा प्रयत्न असेल? 70 ते 80. तर जास्ती वेळ घेत नाहीये. सामना सुरू होत आहे. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. यस ओव्हर टू कमेंट बॉक्स. गोलंदाज सज्ज झालाय पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. देवा हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय. राईट मार्ग विकेटचा मारा करण्यासाठी. स्ट्रायकरकडे
विजय जाधव. नाशिककडे डेव्हिड. आता ऑफस्टमच्या बाहेर या चेंडूची हाताळणी केली जाते. पहिला चेंडू स्वैर हाताळलाय गोलंदाज देवान याने. वाईट चेंडूने एक धाव या ठिकाणी मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुढचा चेंडू देवा याचा सुरेख चेंडू. ज्यावेळेस क्लीन बोल्ड केलं जात आहे ते म्हणजे विजय जाधव या फलंदाजाला. बॅक टू द गाऊट मिस्टर विजय जाधव. येस डीजे. पाहायला मिळतील. मग ते हंसिका स्पोर्ट या संघाला जर पॉइंट टेबल मध्ये राहायचं असेल तर कमीत कमी षटकामध्ये हा तरी विजय संपादन करावा लागेल. देवीदास आपण पाहतोय ह्यावेळेस इनसाइड आउट चेंडू हवे. चेंडूच्या खाली सुभाष. झेल मात्र होत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रणनीती विकेट्स ही पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावा आल्या. या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावला जात आहे. 4 धावा. 38 धावांचं लक्ष आहे. 38 धावा जर कमीत कमी षटकामध्ये जर पूर्ण केल्या तर नक्कीच कुठेतरी रन रेट मध्ये पुढे जाऊ शकतोय हंसिका स्पोर्ट. 444 हा संघ. तर देवीदास स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एस्टन वरून ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर सुरेंद्र याच्या हातामध्ये. अजून एक चेंडू डॉट आलाय. धावफलक मात्र स्थिरावलं गेले. 4 या धावसंख्येवरती या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू हे आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पादाबान चेंडू पडण्याचा थोडासा बाहेर निघतोय. अपील होते आणि फलंदाज बाद. यस डीजे. तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे. जर हंसिका स्पोर्टला या रेसमध्ये जर राहायचं असेल तर कमीत कमी 4 षटकांमध्ये हा त्यांना सामना जिंकावा लागेल. 4 षटकामध्ये त्यांना 38 धावा पूर्ण कराव्या लागतील.
जर पॉईंट टेबलवरती जर राहायचं असेल तर पण डाऊन द लेग चेंडू हाताला गेलाय. वाईड चेंडूची नोंद होत असताना अवांतर चेंडू हाताला गेलाय. अवांतरने धाव फलक पाहतोय आपण 5 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. अजून एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातील फलंदाज रुपेश हलक्या तरी चेंडूला खेळून काढलाय. मात्र एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. एका धावेने धाव फलक पाहतो आपण 6 धावा. अजूनही जर विचार केला तर 32 धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 24. आता मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय आता मात्र हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण येणाऱ्या 4 षटका आहेत. मात्र या 3 षटकामध्ये येणाऱ्या 4 षटकात त्या 3 षटकामध्ये जर हा स्कोर जर पूर्ण झाला तर संधी आहे हंसिका स्पोर्ट्स साठी. नंतर आपण पुढच्या ओव्हरमध्ये नक्कीच आपण कामनदुर्गा कडे कॅमेरा फिरणार आहोत. त्या आपण पाहतोय त्या कामनदुर्गावरती जो झेंडा लावलाय आपण पाहतोय तुषार तांगडी, विनय पाटील, सचिन पाटील, योगेश असोलकर, त्यानंतर मनीष मात्रे, राहुल जाधव, विनय तांगडी, त्यानंतर सचिन लोंडे, निशांत भोईर, नितीन कोल्हा आणि धनंजय पाटील, शरद भावके यांच्या मार्फत आपण पाहतोय कामनदुर्गावरती झेंडा लावण्यात आलेला आहे. आपण पाहतोय आपल्या उजव्या बाजूला टॉस बॉक्स आहे. त्याच्या समोर पाहतोय आपण कामनदुर्ग. मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊया. पहिलं षटक हाताळलंय देवा याने. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. त्याच्यामध्ये पहिलं तर 2 विकेट्स त्याने मिळवलेले आहेत. 2 वाईड चेंडू सुद्धा हाताळलेले आहेत. 6 धावा पाहतोय आपण. मात्र येणारे 24 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे ती 32. तर पॉवर प्ले दुसरं महोदय पंचांचा इशारा आहे का दुसरं. यावेळेस पाहतो आपण डाट चेंडूची हाताळणी होत असताना डाट चेंडू म्हणजे प्रेशर नक्कीच हा फलंदाजांवरती पाहायला मिळेल. कारण तुम्ही 4 षटकामध्ये जर मॅच जिंकला तर नक्कीच तुमच्यावरती प्रेशर येईल. तुम्ही पॉइंट टेबल मध्ये कुठेतरी खाली पाहायला मिळतील. ह्यावेळेस अपील मात्र फलंदाज बाद होईल. रुपेश बॅटची काढा. सरळ विकेट किपर सुरेंद्रच्या हातामध्ये. फलंदाज बाद. यस डीजे. है दम. कारण अजूनही येणारे चेंडू आपण पाहतोय 22 चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या 22 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. पार्थ वॉरियर्स या संघाचा विचार केला तर ह्या स्पर्धेतून बाहेर झालाय हा संघ.
मात्र हंसिका स्फोट संघाला अजूनही संधी आहे. मात्र 32 धावा आहेत ते तर 16 येणाऱ्या 16 चेंडूमध्ये पूर्ण कराव्या लागतील. 32 धावा. तर सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या समोर पाहतो आपण हेमंत लाखात, ज्याच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती सकाळच्या सत्रामध्ये. तोच परफॉर्मन्स पाहायला मिळतोय या सत्रात देखील. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. बॅट आणि बॉल ह्यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क पाहायला मिळत नाही आहे आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. तर हा चेंडू देखील डॉट आलाय. धाव फलक स्थिरावला गेलाय. या षटकात 3 चेंडू टाकून झालेत हेमंत लाखात याचे. एकही धाव अजून त्यांनी दिलेली नाहीये. एक विकेट त्यांनी मिळवलाय. यावेळेस इनसाइड आउट चेंडू हवे, चेंडूच्या खाली हर्षद आणि यस, हर्षद कुठली चुकी करत नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. अजय तुंबडा अजिभाई आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. तर 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 2 डॉट चेंडू आणि 2 विकेट असं पाहायला मिळतंय. तर यावेळेस रनमध्ये थोडासा चुकताना पाहायला मिळतंय हेमंत लाखात. असं वाटलं हा सामना सहजगत्या हंसिका स्फोट 444 हा संघ जिंकेल. यावेळेस अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. अजूनही एकही धाव या षटकामध्ये दिलेली नाहीये. शेवटचा चेंडू अद्याप बाकी. यावेळेस चेंडू हवे, चेंडूच्या खाली भरत. मात्र हा झेल घेण्यात संधी नाहीये भरतकडे. हा झेल जर पकडला असता तर मेडन ओव्हर पाहायला मिळालं असतं, कारण या अगोदर आझाद वल्वी याने 2 ओव्हर मेडन हाताळलेले आहेत. यावेळेस थोडस प्रेशर जाणवतंय फलंदाजावरती. पॉइंट टेबल मध्ये जर राहायचं असेल तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही 30 धावा कराव्या लागतील. चेंडू बाकी आहेत ते 18. मात्र पॉइंट टेबल वरती जर राहायचं असेल, टॉप वरती जर राहायचं असेल तर 12 चेंडू मध्ये ह्या 30 धावा पूर्ण करायच्या असतील. कारण अगोदरच तर केबीएम स्पोर्ट हा नंबर 1 वरती पाहतोय. त्यानंतर फायटिंग फॉल्कन हा संघ दुसऱ्या क्रमांकावरती पाहतोय. तर आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये या 30 धावा जर झाल्या तर नंबर 2 वरती पाहायला मिळेल हंसिका स्फोट 444 नागले हा संघ. मात्र बाकी आहेत 18 चेंडू. 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. मात्र 12 चेंडू मध्ये तर 7 धावा आपण पाहतोय. 10 फलकावरती लागलेल्या आहेत, म्हणजे 31 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकात पाहतोय पण 6 धावा. या षटकात फक्त एकच धाव ही पाहायला मिळाली. 7 धावा या 10 फलकावरती लागलेल्या आहेत. 38 धावा ह्या जिंकण्यासाठी करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 18. तर टॉप 2 मध्ये जायचं असेल तर हे आव्हान 12 चेंडू मध्ये पूर्ण करावं लागेल नागले संघाला. देवीदास दुसरं षटक हाताळण्यासाठी. त्याच्या समोर पाहतो आपण भरभक्कम शरीयशाचा फलंदाज रघुनाथ. पहिला चेंडू डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते देवीदास मार्फत. पहिल्या षटकामध्ये 2 वाईड चेंडू हाताळले होते, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला होता. 2 विकेट देखील त्याने मिळवले आणि 6 धावा ह्या त्याने खर्च केल्या. त्यानंतर मात्र हेमंत लाखात काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 5 चेंडू डॉट आले होते. त्यानंतर पाहतोय झेलबादची संधी होती, मात्र तो झेल सुटला गेला. मात्र एक धाव शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली.
धावफलक अजूनही पाहतोय पण स्थिरावला गेलाय 7 या धावसंख्येवरती. ह्यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा, विकेट किपर कुठली चूक करत नाही सुरेंद्र आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. धावांचं लक्ष होतं, थोडीशी घाई करा, स्पीडअप ठेवा. अजून एक मॅच खेळवायचं बाकी आहे. 38 धावांचं लक्ष होतं आणि 38 धावा पूर्ण करत असताना पूर्णपणे इथे बांधून ठेवलंय हंसिका स्पोर्ट 444 या संघाला. राहुल आपण पाहतोय 38 धावांचं लक्ष होतं आणि 38 धावांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे बांधून ठेवलंय हंसिका स्पोर्ट 444 संघाला. चांगली गोलंदाजी आहे, मात्र यावेळेस मोठा फटका. आझाद इज फायर. एक चांगला फलंदाज भरपूर उशिराने मैदानामध्ये येतोय असं का वाटत नाही का? येस, भरपूर हुशाराने जरूर आलाय, मात्र आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम तो अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. दरम्यान वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलाय. स्वतः संघमालक हेमंत लाखात त्या ठिकाणी होते. एक धाव या ठिकाणी सहजरित्या घेतली जाते आणि या एका संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या अंकावरती. अजून सुद्धा 24 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ बघितला तर आतापर्यंत 14 चेंडू 22 धावांची गरज, 24 धावांची गरज. मोठा धक्का मिळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक हर्षल आणि हर्षद या ठिकाणी कुठली चुकी करणार नाहीये आणि अजय तुंबडा हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तर यस, थँक्यू. राहुल जर बघितलं अजूनही सामना बरबेर सुटताना पाहायला मिळतोय, कारण अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र टॉप 2 मध्ये जायचं असेल तर 7 चेंडू मध्ये या 24 धावा पूर्ण कराव्या लागतील हंसिका स्पोर्ट नागले संघाला, कारण अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 7 चेंडू मध्ये येणाऱ्या 7 चेंडू मध्ये या 24 धावा जर पूर्ण झाल्या तर हंसिका स्पोर्ट नागले हा संघ नंबर 2 वरती पाहायला मिळेल. मात्र 7 चेंडू मध्ये 24 धावा या पूर्ण कराव्या लागतील. यावेळेस अजय तुंबडा या फलंदाजाला मैदानावर थांबायला पाहिजे होतं, कारण की एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या मार्फत चांगले फटके येण्याची शक्यता जरूर होती. दरम्यान पुढचा चेंडू देवा या गोलंदाजाचा राईट नंबर विकेटचा मारा. आता या चेंडूला खेळल्या या फाईन लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सुभाष लोखंडे. आउटफील्ड मधला एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तोच सुभाष लोखंडे, मॅन फ्रॉम ब्राह्मणगाव आपल्याला बघायला मिळतोय. षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 15 धावा धावफलकावरती. येस प्रदीप. तर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज पाहतोय आपण 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू जर 23 धावा जर झाल्या तर नंबर 2 वरती पाहायला मिळेल हंसिका स्पोर्ट नागले हा संघ. यावेळेस पार्थ वॉरियर्स या संघाचा काहीतरी वेगळाच निर्णय पाहायला मिळतोय. आपण या स्पर्धेतून बाहेर झालोत आणि समोरच्या संघाला देखील आपण बाहेर करायचा असाच काहीतरी त्या निर्धार ठेवलाय राहुल. स्थिती अशी निर्माण झाली आहे, 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे, दोन्ही संघाच्या बाजूने सामना झुकू शकतोय. आझाद जिथपर्यंत मैदानावर आहे त्यानंतर त्याला साथ देण्यासाठी अजून एक फलंदाज मैदानामध्ये गेलाय, तो म्हणजे चेतन टोपले, ज्याने कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलं होतं प्रत्येक
प्रेक्षकाला 2 षटकार मारून त्याने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं होतं. तोच फलंदाज ज्यावेळेस चिदन टोपले नॉन स्ट्रायकिंगकडे आपल्याला बघायला मिळतोय. टाइम इज मनी, वेळेचं बंधन राखा. पुन्हा एकदा पार्थ वारे या संघाला विनंती करतोय. यस, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते 4.3 ओव्हर मध्ये 4.3 मध्ये जर या धावा पूर्ण होऊ शकतात तर हंसिका स्पोर्ट 3 चेंडू राखून जर हा सामना जर जिंकतोय हंसिका स्पोर्ट तरी टॉप 2 वरती पाहायला मिळेल. ह्यावेळेस हवाई सफर मिस्टर फटका चेंडू हवेत. शतरक्षक पादपन भरत मोरे चेंडूवर देतोय. 2 धावा कंप्लीट. तर या 2 धावाल्या 2 धाव्यांनी 10 फलक पादपन 17 धावा. यावेळेस स्वादापन इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न सुभाष चेंडूच्या खाली झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला मात्र झेल काय होऊ शकत नाहीये. तर 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धाव्यांनी 10 फलक पादापन 19 धावा. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला होता सुभाष मार्फत. कालच्या दिवसामध्ये देखील चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. चांगली त्याला थोडीशी दुखापत देखील झाली होती कालच्या दिवसामध्ये. येस, आणि असे बरेच एफर्ट त्याचे मी बघितलेत. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे सुभाष लोखंडे. त्यावेळेस डॉट चेंडू आलाय. 10 फलक स्थिरावले गेले 19 या धावसंख्येवरती. अजूनही 19 धावींची गरज आहे. पादपन चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. विनोद लोंढे आहे त्या क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेकी देखील चांगली झालंय. थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र 1 धावा आलाय. एका धाव्याने 10 फलक पादपन 20 धावा या 10 फलकावरती लागले जात आहेत. आठ चेंडू 18 धावींची गरज आहे. यावेळेस हवाई सफर चेंडू हवे. चेंडूच्या खाली ते वावरवी. काही जबरदस्त कॅच ऑफ द मॅच. कम ऑन डीजे. तर चितन टोपले आपण पाहते बांधून मागले. असं वाटलं होतं का चेंडू सीमारेषा बाहेर जाईल मात्र वाऱ्याच्या वेगाने हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये धाडला गेलाय. 18 धावींची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 18. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर मात्र हा चेंडू जाईल सीमारेषा पार. हा तो षटकार. तर या षटकाराने 10 फलक पादापन 26 धावा. अजूनही 12 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावींची गरज.
देवा वळवी त्याच्या समोर माध्यमान अंकुश पांढरा याला बॅटच्या आतली कडा चेंडू स्लिप लेग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला होता मात्र एक धाव इथे पळून पूर्ण केली जात आहे एका धावेने धाव फलक पाहतोय आपण 27 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत अजूनही 11 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू 11 धावांची गरज देवा वल्वी ब्लॉक हॉल मध्ये जबरदस्त चेंडू चेंडूच्या खाली देविदास जाधव फलंदाज बाद आझाद बॅक टू द पवेलियन काय जबरदस्त कॅच कमांड आहे त्यासाठी अंकुश स्टॅग मध्ये माध्यमन 4 चेंडू 11 धावा अबलेस माध्यमन शरीचा वेध घेणारा आहे चेंडू एक धाव पूर्ण होत आहे एकाच धावती समाधान मानावं लागेल राहुल आपण पाहतोय 38 धावांचं लक्ष होतं असं वाटलं होतं की 38 धावा लवकरात लवकर पूर्ण होतील मात्र तसं काय होताना पाहायला मिळालं नाहीये अजूनही 10 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत ते 3 येस राहुल येस लो स्कोरिंग सामना जर आहे तर अशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळतंय गोलंदाजी अचूक राहिली आहे आतापर्यंत पार्थ वॉरियर्स संघाची चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय चांगला थ्रो आपल्याला बघायला मिळतोय 4 चेंडूचा खेळ झालाय आता धावसंख्या जर बघितली तर 2 चेंडू आणि 9 धावांची गरज या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती एक रोमांचक स्थिती पाहायला मिळेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खेळायचा होता ऑन साइडला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय आणि हेमंत लाखात यांच्यामार्फत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सामन्यामध्ये पकड ही आता मजबूत केलंय फक्त औपचारिकता शिल्लक आहे मात्र गोलंदाज देवानंद आहे देवानंद याने जर काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय झाला आणि जर चुकून काहीतरी चुकीची गोलंदाजी झाली तर मग मागात पडू शकते ते म्हणजे पार्थ वॉरियर्स या संघाला काय घडलंय तर येस
वाईट चेंडू. मी म्हटलं होतं काहीतरी नवीन करण्याचा जर प्रयत्न केला तर अशा पद्धतीचा प्रेशर हा गोलंदाजावर येऊ शकतोय. आता काय घडलं? एक चेंडू 7 धावांची गरज. येस, एक चेंडू 7 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू. मोठा प्रमाणाचा प्रयत्न यावेळेस सामना जिंकतोय तो म्हणजे पार्थ वॉरियर्स हा संघ आणि पराभूत होतोय तो म्हणजे हंसिका स्पोर्ट नागले हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन पार्थ वॉरियर्स टीम. ज्याने गोलंदाजी अतिशय चांगले हाताळले आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. तर